सखी सावली काव्यांजली। भांडण करून असंही काय मिळतं, उलट त्रासच होतो त्या गोष्टीचा। एकमेकांची मनं दुखावली जातात। दरवर्षीप्रमाणे आज मधुरा नसणार आहे माझ्या हातची पुरणपोळी खायला। साधं बोलणंही होणार नाही फोनवर। मीनाक्षी, अगं सगळं ठीक होईल। कसं होणार? होळीच्या सणाला आम्ही भेटलो नाही असं कधी झालंच नाही। मधुराला माझ्या हातची पुरणपोळी खूप आवडते। अगदी लहानपणापासून म्हणायची पुरणपोळी खायची तर ताईच्या हातची। लग्न झालं तरी प्रथा नाही मोडली तिने। आणि आता चला पटापटा आवरा, खूप काम आहेत आपल्याला। या गुळाचं काय करू? आई, तुमच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला। मी खचून गेलेले असताना तुम्ही मला प्रोत्साहन देता, पण आज सणाच्या दिवशी तुम्ही दुःखात आहात। मी तुम्हाला असं बघू शकत नाहीये। आज मधुरा मावशी तुमच्या हातची पुरणपोळी खाणार, नक्की खाणार। अहो काय पुढे काय? नुसते माझ्याकडे बघत बसलाय, त्यापेक्षा कामात मदत करा मग। एवढं मोठं कुठे काम तू हातात घेतलंस ज्यामध्ये माझी तुला मदत लागणार, म्हणून तुझ्याकडे बघत बसलो। कसं झालं ना, अंजली स्वतःहून म्हणाली मी पुरणपोळ्या करते, भाऊ तिची मदत करतोय, मग मी काय करायचं? ते आहेच, पण जरी तू पुरणपोळ्या केल्यास तरी त्या खायला तू घरात कुठे असतेस? तू जातेस तिकडे मीनाक्षी ताईकडे, नाही का? आज नाही जाणार आहे मी कुठे, आणि मला पुरणपोळी खायला कोणी बोलवणारही नाही। मावशी द्या ना, मी करते। द्या। अगं नाही, राहू दे ना, मी करते। अहो अक्काईचा फोन आहे। हा घे। हा बोल अक्काई। हा लाडू, कशी आहेस बाळा? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण खूप छान आहे। तुझी त्या घरातली पहिलीच होळी आहे ना? तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळ। थँक्यू अक्काई, तुलाही खूप खूप शुभेच्छा। बरं ऐक ना, बाकीच्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा द्या। अगं मावशी आणि डॅड इथेच आहेत, थांब तूच बोल त्यांच्याशी। एक मिनिट हा अक्काई। हा अक्काई बोल। हॅलो काका, मावशी, तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुलाही खूप खूप शुभेच्छा। आमच्या सगळ्यांकडून पण तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। अक्काई, आज आमच्याकडे पुरणपोळीची तयारी चालू आहे। पुरणपोळ्या? ए नाही नाही, थांब। पुरणपोळ्या वगैरे काहीही करायचे नाही तुम्ही तिथे, आत्ता थांबव सगळं काम। काव्या, का ग, काय झालं? असं का बोलतेस? इथे पुरणपोळ्या का नाही करायच्या? मावशी, आता तुम्ही इथे येऊन पुरणपोळ्या खाणार आहात म्हटल्यावर तिथे पुरणपोळ्या करण्यात कशाला वेळ घालवायचा ना? मावशी,
तुम्ही सगळ्यांनी आज इथेच जेवायला यायचंय हा? आईंनी निमंत्रण दिले तुम्हाला. म्हणजे सणाची मजा दुप्पट तिप्पट वाढेल तर नाही. हॅलो हॅलो मावशी, ऐकताय ना? हं? हो ऐकते. मावशी, जुन्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊया ना प्लीज. आणि तसंही जुन्या अमंगळ नको असलेल्या सगळ्या गोष्टींचं दहन करण्याचाच सण आहे ना होळी हा. आपण पण आधीचं सगळं विसरून जाऊया, सगळे रुसवे फुगवे सोडून देऊया ना. या ना तुम्ही इकडे. आणि पुरणपोळी सारखंच तुम्हा बहिणींचं नातं पहिल्यासारखं गोड आणि छान होऊ दे. अगं काव्या, मी आता मीनाक्षी त्यांच्या पुरणपोळ्यांबद्दलच मधुरेला आठवण करून देत होतो. तिला लहानपणापासून मीनाक्षी त्यांच्याच हातची पुरणपोळी खायची सवय आहे ना. मला माहितीये. हो, मलाही माहितीये. पुरणपोळीचा घास एकमेकींना भरवल्याशिवाय त्यांना जेवणच गोड लागत नाही. मग येताय ना तुम्ही? तू काळजी करू नकोस काव्या, आम्ही सगळे येतोय तिकडे होळीसाठी. हो ना, लवकर या हा. मी वाट बघते आणि आईंना पण कळवते मी तसं. येस, आलोच समज. चला मधुरे, आपण जाऊया तिकडे पुरणपोळ्या खायला. काय ग, मनातून अजूनही राग गेलेला दिसत नाही, असं काही आहे का? राग नाही हो, मग एवढ्या छोट्याशा कारणावरून मी भांडले ताईशी. नको नको ते बोलले तिला. आता कुठल्या तोंडानं मी तिच्या समोर जाऊ? मी नाही येणार, तुम्ही जाऊन या. अरे वा प्राचू बाळा, छान काढली आहेस रांगोळी. हा हे घे, नीट ठेव, थोडस सरकवून ठेवते. हा करेक्ट, बरोबर, नीट ठेव ना. हा करेक्ट. आजोबा हा आपण होळी का जाळतो? हा सांगतो तो. हे बघा, दानव कुळामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. तो देवाचा खूप तिरस्कार करायचा. त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव भक्त प्रल्हाद. पण भक्त प्रल्हाद जो होता ना, तो देवाचा भक्त होता आणि हेच त्या राक्षसाला आवडत नव्हतं. म्हणून तो राक्षस त्या भक्त प्रल्हादला मारायचं ठरवतो. आणि काय करतो, त्या राक्षसाची जी बहीण असते ना होलिका, तिला बोलवतो. त्या होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादला बसवतो आणि दोघांना पेटवून देतो. आणि मग काय होतं, त्या आगीमध्ये दोघही जळायला लागतात आणि बघता बघता फक्त होलिकाच जळते आणि भक्त प्रल्हादला काही होत नाही. म्हणजे आगीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जळून जातात आणि चांगल्या गोष्टी या तशाच राहतात. म्हणून आपण होळी पेटवतो, कळलं? बरं चला, आता होळीची तयारी झाली आहे, पण तुम्ही दोघांनी थोडं लांब उभं राहायचं. हा चला चला या, थोडं लांब उभं राहायचं बरं का. आई, डॅडू आला नाही अजून, तो येणार आहे का? हो रे, तो येणार आहे. आपण त्याला फोनवर सांगितलं नाही याला, तर तो नक्की आहे. मी पण त्याचीच वाट बघतीये. मधुरा मावशींना बोलवलंय खरं, पण त्या येतील की नाही सांगता येत नाही. आल्या तर आईंना खरंच आनंद होईल. पण वा निमिष, प्राची, खूप छान रचली तर तुम्ही होळी. आता आपण पूजा करूया. हा आई, आपण थोड्या वेळ थांबूया. का ग? आणखी कोणी येणार आहे का? हो, कोण येणार आहे? त्या कुलकर्णी काकू आहेत ना,
त्या म्हणाल्या होत्या की होलिका दहनासाठी येणार आहे. हो का? बर, वाट बघूया मग. थांबा 5 मिनिटं. वाट बघूया आपण काकूंची. लाडू अगं लवकर या ग. तुम्ही आलात ना तर खरंच खूप बरं होईल. अरे माझ्या पिल्लांनो, कशा आहात तुम्ही? हाऊ वाज युअर ट्रिप? छान. पण डॅडू, आम्ही तुला खूप मिस केलं. मी पण तुम्हा दोघांना खूप मिस केलं. पण तरी तू आज खूप उशिरा आलास. सॉरी, काय करू, ऑफिसचं इतकं काम आहे ना, उशीर झाला. सॉरी. तू नेहमी असाच करतोस. आज आम्ही तो सोडणारच नाही. नको सोडूस. डॅडू, आता होळीची सुट्टी संपेपर्यंत तू इथून जायचंच नाही. चला. अरे वा वा, होळीची सगळी तयारी काय मस्त केली तुम्ही दोघांनी. तर भेटवायची ना. आज कोणतं निमित्त काढून आलंस? मी मुलांनी फोन केला होता की बाबा होळीला या, त्यांच्यासाठी आला. काय रे, काय करताय तुम्ही? प्राचू, असे काय दोघं? हव्या चल पूजा करूया आणि होळी पेटवूया. म्हणजे बाहेरून आलेल्या माणसांना घरी जायला उगीच उशीर व्हायला. लाडू, कुठे आहात तुम्ही? ज्यांनी यायला नको होतं तेही आले, तुम्ही मात्र अजून आला नाही. हव्या हा? चल. हो. हे घ्या. अगं तू कर पूजा. नाही, हा तुमचा मान. घ्या ना. होलिका माते, तुझी पूजा करताना सगळे गैरसमज, राग, रुसवे फुगवे सगळं जळून जावं आणि नाती लख उजळून निघावीत एवढंच मागणं मागायचं होतं. पण आज ती इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाहीये. अक्काई, लाडू, मावशी, वा 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 वा, सगळे आलात, खूप छान वाटत. चला आता आलायत सगळे, पटकन आपण होळी पेटवूया. हो.
चला आता पूजा एक एक करून करा. मावशी तुम्ही या. दादा जा. ये प्राची, निमिष. सगळं कुटुंब आज सणाच्या निमित्ताने एकत्र आलंय, पण तू इथे असूनही आमच्यापासून वेगळा आहेस. तुला भरभरून मिळालेले सुख नकोसं झालं होतं रे. स्वतःच्या हातानं स्वतःच्या सुखाची राख रांगोळी केलीस तू विश्वजित. असं का वागलास रे? ताई मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मधुरा मावशी आणि आईंमध्ये वाद झाला होता हे मुलांना कळायला नको. त्यांना आत पाठवून दिलेलंच बरं. मावशी एक मिनिट. मुलांनो उद्या सकाळी लवकर उठायचं ना, रंग खेळायचा आहे. तुम्ही जा बरं, जाऊन झोपा लवकर जा. डॅडू हा? तू कुठेच जाऊ नकोस हा, इथेच राहा. उद्या आपण सगळे एकत्र मिळून रंग खेळू. चो. निमिष चल. लग्न झाल्यापासून आपण होळी सगळे एकत्र साजरी कर. या वर्षी पण प्रथा कायम राहिली हे बरं वाटतंय. आपली माणसं आली ना की सणाचा आणि पुरणपोळीचा गोडवा आणखीनच वाढ. लहानांच्या चुकीसाठी मोठ्यांनी त्यांना मोठ्या मनानं माफ केलं तर सणाचा गोडवा आणखी वाढतो ना. मी चुकले ताई, मला माफ करशील? मधुरा, मोठ्यांचं पण कधी कधी चुकतं ग. माझंही चुकलंच. पण आता तू आलीस ना, माझ्या हातची केलेली पुरणपोळी खा आणि मला माफ कर. आई वा वा, मनावरचं मोठं ओझं उतरलं. बहिणींचं मनोमिलन झालंय. पण हा चमत्कार केला कोणी?
ह्या दोघींमुळे. आईने मला सकाळी फोन केला होता आणि सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. आणि मग अंजली आईच्या मागेच लागली होती. शेवटी तिला मनवून फायनली इकडे घेऊनच आली ती एकदाच.